रघुनाथ महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बसवेश्वर महाराज की जय। सर्वांना आशीर्वाद, सर्व सद्भक्तांना आशीर्वाद। 27 एप्रिलला गो सन्मान आव्हान अभियान चालू आहे। 27 एप्रिलला सर्व सद्भक्तांनी मिळून तहसील ऑफिसला जाऊन अर्ज द्यायचा आहे। मुख मोर्चा काढून पूर्ण भारतभर गो सन्मान अभियान चालू आहे। सर्व साधू संत याच्यामध्ये गोभक्त समाविष्ट आहेत। भारतभर हा कार्यक्रम चालू आहे। म्हणून गायीचा सन्मान व्हावं, गो हत्या रोखावी, आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे। तुम्ही सर्वजण या गो सन्मान अभियानामध्ये सहभागी व्हावं। कोणी घरी बसू नाही। 27 एप्रिलला गावातील लोकांनी 1000, 2000, 1500 कमीत कमी लोकांनी तहसीलला जाऊन तुमच्याकडे एक अर्ज द्यायचा। ते अर्ज सुद्धा तुमच्यापासून पोहोचवल्या जाईल। संत भारतभर फिरून हे कार्य करत आहे। कोणाच्याही नावानं नाही, कोण्या संस्थेच्या नाही, कोण्या राजकीय लोकांच्या नाही, कोण्या ट्रस्टीच्या लोकांच्या नाही। केवळ याचे सूत्रधार नंदी महाराज आहेत। नंदी महाराज असल्यामुळं याचे सर्व करते हाते नंदी महाराज आहेत। बघा, आपण शिवभक्ती करतो, भोळा शंकर, भोळा महादेव, त्यांच्या ध्वजावर सुद्धा नंदी आहे आणि शंभो महादेवाचं वाहन सुद्धा नंदी आहे। म्हणून तुम्ही प्रत्येक शिव मंदिरात बघतो आपण नंदीची प्रतिमाची विकृती केली जाते। तर नंदीचं दर्शन केल्याशिवाय आपण मध्ये जात नाही, किंवा मध्ये गेलो तर नंदीचं दर्शन केल्याशिवाय आपलं शंभो महादेवाचं दर्शन पूर्ण होत नाही। म्हणून तुम्ही सर्व शेतकरी वर्ग आहात। शेतकरी वर्गानं गो पालन केलं पाहिजे आणि गायी वाचले पाहिजे। गाय वाचायची असेल तुम्ही सर्वांनी सावध होऊन गो हत्या रोखा अभियान, गो सन्मान अभियान चालू आहे। त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन प्रत्येकाने, मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे, मी स्वतः तुमच्या संग राहणार आहे। तुम्ही सर्वांनी या कार्यामध्ये सहभागी व्हावं। 27 एप्रिलला आपल्याला तहसीलला जाऊ सर्व साधू संत, या पंचकोशी जेवढे साधू संत आहेत, जेवढे आश्रम साधू संतांच्या चरणी सुद्धा माझी प्रार्थना आहे, तुम्ही सुद्धा या सर्व आपलं काम बाजूला ठेवून या अभियानामध्ये सहभागी व्हावं। 27 एप्रिलला संत मंत जे कोणी असतील सर्व गुरुवर्यांना त्यांच्या चरणी माझी प्रार्थना आहे, तुम्ही आम्ही सर्वांनी गो अभियान मध्ये सहभागी होऊ। जय गो माता, जय गोपाल।